महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मित्रांनो या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदेंची शिवसेना संपवण्यासाठी भाजपा लागली कामाला। ठाकरेंना जवळ करत सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे सर्वात मोठे निर्णय। मित्रांनो, अखेर उद्धव ठाकरेंना आपली शिवसेना ताब्यात घेण्यास सगळ्यात मोठा वाव। एकनाथ शिंदेंची शिवसेना संपवून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नवे नाव नवे पक्षचिन्ह देऊन ठाकरेंच्या हिताचा निर्णय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन अध्याय लिहिला जातोय। नेमकं काय घडतंय मित्रांनो, ती बातमी सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये या निर्णयासाठी गेल्या 5 वर्षांपासून शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडत आहे। या बाजू मांडण्याच्या दरम्यान शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल, देशातील सर्वात प्रख्यात ख्यातनाम पंडित वकील असणारे कपिल सिब्बल यांनी देखील उद्धव ठाकरेंना विश्वास दिला होता की शिवसेना आपल्याच ताब्यात येणार आणि मी ती घेऊन देणार। मित्रांनो, कायद्याच्या कचाट्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना सापडली आणि केंद्रीय निवडणूक आयोगासह महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना हे सगळेच कात्रीमध्ये सापडल्याची बातमी आहे। एकंदरीत या सगळ्या निर्णयाचं स्वागत शिवसेनेकडून आगामी काळात होईलच, परंतु सध्या मात्र मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेची ज्या प्रकारे वाटचाल सुरू आहे ती वाटचाल महाराष्ट्रासाठी नक्कीच विश्वासदर्शक असल्याचं काम आहे। मित्रांनो, सध्या एकनाथ शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पार्टी दोघांच्या मध्ये होत असलेले तीव्र स्वरूपाचे वाद हे राजकीय हितासाठी चालू आहेत, परंतु सर्वात मोठा पक्ष भाजपा म्हणते आणि आगामी काळात सगळ्या निवडणुका आम्ही सोबळावरती लढणार असं हे भारतीय जनता पार्टीचं नवीन द्योतक समोर आलं असून या कारणामुळे BJPला सध्या महाराष्ट्रात शिंदे सेना नको आहे। शिवसेना शिंदेगड कसा संपेल यासाठी सगळेच प्रयत्न करू लागले आहेत आणि आता शिंदेंच्या हातातून विधान परिषदेच्या जागा घेऊन त्यांना आगामी निवडणुकांमध्ये पराभूत करण्यासाठी आगामी देवाभाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम कामाला लागल्या समजतंय आणि आगामी काळात उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधत भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना कात्रजचा घाट दाखवण्याच्या तयारीत असल्याचीही सगळ्यात मोठी अपडेट आहे। या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असलं तर देखील राज्यामध्ये ज्या बातम्या सध्या सुरू आहेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पुन्हा एकदा आपला नवीन राजकीय गेम खेळून शिंदे सेना सत्तेतून बाहेर काढत राज्याचा नवीन राजकीय अध्याय लिहिण्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत। मित्रांनो, मात्र या सगळ्या बातम्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती त्यांची जुनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही आणि एकत्र येऊन ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आपला नवीन राजकीय अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे। शिंदे सेनेला नवीन पक्षचिन्ह मिळण्याची शक्यता असून त्यांचा चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, शिंदे सेनेचं नाव देखील गोठवलं जाऊ शकतं किंवा उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी म्हटले जर आपल्याला पक्षाने चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवण्यात यावं, ही मागणी आपली थेट असणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। त्यामुळे सुप्रीम कोर्ट यावरती योग्य असा निर्णय घेईलच, परंतु त्या निर्णयाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेलच आणि हा निकाल लागल्याच्या नंतर मात्र शिंदे गटाला नवीन पक्ष नवीन चिन्ह द्यावा लागेल आणि त्यांना नवीन चिन्हाची माहिती घेऊन पुन्हा निवडणुका लढाव्या लागतील। तेव्हा इकडे ठाकरे मात्र आपली ताकद खूप मोठी वाढवून बसतील असतील। मित्रांनो, नियतीच्या या खेळामध्ये आगामी काळात शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना निर्माण केली होती ती शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात येणार यात कोणतीही शंका नसल्याचं ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मत गेल्या 5 वर्षांपासून होतं आणि निकाल देखील तशाच प्रकारचा यावा ही देखील सध्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी प्रार्थना केलेली आहे आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडतील, त्यांना नवे तर भारतीय जनता पार्टी सत्तेतून बाहेर हुसकावून देईल अशी आशा लागलेला आहे आणि भाजप त्या तयारीला लागल्याची देखील माहिती समोर येत आहे। भाजपच्या बऱ्याच नेत्यांना एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांचे मंत्री त्यांचे नेते सत्तेमध्ये नको आहेत। ज्या प्रकारचं त्यांनी राजकारण सुरू केलं आहे त्या राजकारणाला कंटाळून भाजप आता उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या प्रयत्नात असल्याची देखील
माहिती समोर येत आहे. आगामी काळात काय होत आहे त्यावर आपलं लक्ष आहेच, परंतु सध्या तरी मात्र शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार हे मात्र नक्की आहे.